बुलेटिनमध्ये सविस्तर घडामोडींकडे वळतोय। संसद भवनातील शिवसेनेचं कार्यालय ताब्यात आल्यावर शिवसेना खासदारांनी कार्यालयात असलेले उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचे फोटो हटवलेले आहेत। आदित्यऐवजी उद्धव ठाकरेंऐवजी बाळासाहेबांच्या फोटो शेजारी एकनाथ शिंदे आणि आनंद दिघे यांचे फोटो लावण्यात आलेले आहेत। संसद भवनाच्या 3ऱ्या मजल्यावरील 128 क्रमांकाच्या खोलीत शिवसेनेचं हे कार्यालय आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांना अधिक विचारूया। प्रशांत, काय सांगाल, सगळीकडेच जी शासनातर्फे दिलेली कार्यालय आहेत, केंद्राची असोत किंवा राज्याची असोत, तिथे तिथे शिवसेना जाते आणि आता आपल्या ताब्यात घेतलं जात आहे कार्यालय किंवा तिथे काम सुरू केलं जात आहे शिवसेनेकडून, काय अधिक सांगाल दिल्लीतल्या या घडामोडीविषयी? खास करून जर बघितलं आपण तर संसद भवनातील 3ऱ्या माळ्यावरती शिवसेनेचं कार्यालय आहे। खोली क्रमांक 138 मध्ये हे कार्यालय आहे। यापूर्वी जर बघितलं आपण तर या कार्यालयामध्ये 2 गट पडण्याच्या पूर्वी इथे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो होतो। गट पडला त्यानंतर या पुन्हा एकदा या ज्या संसदीय पक्ष नेतेपदी राहुल शेवाळे यांची नियुक्ती झाली त्यावेळेस त्यांनी एकनाथ शिंदे आणि त्यानंतर आनंद दिघे यांचे फोटो लावले होते। पण आज ज्या पद्धतीने फोटो बाहेर पडले यामध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो काढून टाकण्यात आलेले आहे आणि त्याऐवजी बाळासाहेबांच्या उजव्या बाजूला एकनाथ शिंदे आणि डाव्या बाजूला आनंद दिघे यांचा फोटो लावण्यात आलेला आहे। एक प्रकारे असं म्हणावं लागेल की हे संपूर्णपणे कार्यालय ताब्यात घेण्यात आलेलं आहे। पण हे यामध्ये एक अत्यंत महत्वाचं आहे की शिंदे गटाकडे अजूनही राज्यसभेच्या खासदारांपैकी एकही खासदार त्यांच्यामध्ये सहभागी नाही आहे। 3ही खासदार जे आहेत ते सध्या ठाकरे गटामध्ये आहे आणि त्यांच्यासाठी देखील एक या खास करून लोकसभा आणि राज्यसभा असे संयुक्त हे कार्यालय असतं। असं असताना या ज्या पद्धतीने पाहायला मिळतं की आता यानंतरची आगामी 13 मार्चला संजय राऊत असो किंवा प्रियंका चतुर्वेदी असो किंवा अनिल देसाई असो यांची काय भूमिका असते हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। आज या संदर्भात जेव्हा दिल्लीत अनिल देसाई आहे तेव्हा या संदर्भात आम्ही त्यांना प्रश्नोत्तर करण्याचा प्रयत्न करू, पण निश्चितपणे त्यांची भूमिका काय असेल लवकरच आपल्याला स्पष्ट होणार आहे। नक्की प्रशांत, आभार आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल। विधानसभेमध्ये रिफायनरीवर चर्चा झालेली आहे। रिफायनरीमध्ये 2 आमदारांनी 40 एकर जागा घेतल्या। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आव्हाडांचा आरोप आहे। विधानसभेमध्ये रिफायनरीवरून गदारोळ झाला। कोकणाशी त्या आमदारांचा संबंध नाही असं आव्हाड म्हणाले। रिफायनरीच्या प्रस्तावित जागेवर हजारो वर्षांपूर्वीचे जीवाश्म अवशेष सापडल्यामुळे ती जागा जागतिक वारशात येऊ शकते असं आव्हाडांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे। मी आता एक कोण आहे 2 आमदारांच्या जागा जितेंद्रजी 2 आमदारांच्या जमिनी की ते 40-40 एकर आपल्या सांगण्यावर त्यांना विचारायला दिलाय। त्या संबंधित प्रश्न सोडून जर असे विचारले तर हा सभागृहामध्ये अशी पद्धत नाहीये। या सभागृहात अशी पद्धत नाहीये। 40-40 एकर सभागृहात अशी पद्धत नाहीये। आमदार ज्यांचा कोकणाशी काही संबंध नाही असे 40-40 एकर जमिनी त्या आमदारांनी घेऊन ठेवल्या आहेत। हे कसं कळण्याची गरज नाहीये। अर्थव्यवस्थेला पुढचे 10-15 वर्ष एक मोठी मदत देऊ शकणार आहे आणि म्हणून ही रिफायनरी करायची आहे। अर्थात ती करत असताना आम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन करतोय। आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळामध्ये एक जागा ठरली होती, मग त्या ठिकाणी विरोध झाला, मग आपण दुसरी जागा घेतली, त्यामुळे सगळी कन्सल्टेशनची प्रोसेस देखील त्या ठिकाणी चाललेली आहे। पण या बाबतीत मात्र सरकारची भूमिका आहे की ही रिफायनरी राज्याच्या हिताची आहे आणि त्यामुळे ही रिफायनरी सरकार त्याचा पाठपुरावा करणार आहे। पुढच्या बातमीकडे वळतोय। कांद्या संदर्भातली बातमी आहे। कांद्याच्या घसरत्या दरामुळे शेतकरी हवालदिल झालाय। कांदा दराचा हा मुद्दा अधिवेशनामध्ये उपस्थित झाला। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यासह इतर आमदार गळ्यात कांद्याच्या माळा घालूनच अधिवेशनात आले। कांद्याच्या दरावरून विरोधक आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं। आपल्या सरकारचं धोरण शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून आपण घेणं गरजेचं आहे आणि ते तात्काळ घेतलं पाहिजे। कांद्याची खरेदी सुरू करा, अन्यथा कांद्याला अनुदान लवकरात लवकर डिक्लेअर करा। एकीकडे 5 स्टार हॉटेलमध्ये हा कांदा 1000 रुपये किलो प्रमाणे विकला जातो, तर दुसरीकडे या शेतकऱ्याच्या कांद्याला कवडी मोल भाव असतो 3 रुपये, 4 रुपये, 5 रुपये। जर कांदा उत्पादक शेतकऱ्याला भाव मिळाला नाही, न्याय मिळाला नाही, तर या सरकारला आम्ही कांद्यासारखं सोडून काढल्याशिवाय राहणार नाही। की कांदा उत्पादक शेतकरी जो आज हवालदिल झालाय त्याला योग्य भाव भेटला पाहिजे। या अधिवेशनात सरकारने कांदा शेतकऱ्यांबद्दल धोरण जाहीर करावं। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी
आज या ठिकाणी आम्ही पायऱ्यांवरती बसलेलो आहे, जेणेकरून या सरकारला जाग येईल. झोपेचा सोंग घेतलेल्या सरकारला जागवायचं कसं, हा खरा प्रश्न आहे. केवळ जाहिराती द्यायच्या, घोषणा करायच्या आणि सर्वसामान्यांचं सरकार असं सांगायचं, परंतु सर्वसामान्य कष्टकरी शेतकऱ्यांना तोंडाला पानं पुसायची, एवढंच काम हे सरकार करतंय. ना कापसाला भाव आहे, ना धानाला भाव आहे, नाही कांद्याला भाव मिळतोय, ना सोयाबीनला मिळतोय, ना द्राक्षाला मिळतोय. आणि या लोकांचं जर तुम्ही बघितलं, आज मला एक आमदार सांगत होते आमच्या पक्षाचे की शिंदे सरकारमधले एका आमदारांनी ऑडीमध्ये आम्हाला आणलं. म्हणजे हे काय सुरू आहे? म्हणजे शेतकरी या ठिकाणी कोमेजतो आहे आणि सरकार जोमात आहे. असा अन्याय, असा अनर्थ याच्या आधी सरकारने कधी बघितला नाही. शेतकरी हवालदिल झाले आणि सरकार केवळ बघ्याची भूमिका घेते. त्यामुळे आज कापूस असो, कांदा असो, द्राक्ष असो, यांचं अतोनात नुकसान झालंय आणि कोणताही भाव, योग्य भाव, आपण शेतकरी हमी भाव मागत आहे, परंतु हे सरकार जे आहे ते नाकारता आहे. ते शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नाही, शेतमालाला देखील न्याय देऊ शकत नाही आणि शेतकऱ्यांचा आवाज उठवण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज आंदोलन करतो. राज्यभरातील घाऊक बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर गडगडले, त्यामुळे शेतकरी चिंतातूर आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये वाढलेल्या या असंतोषाचे पडसाद अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटले. पहिल्याच सत्रात विरोधकांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित केला. यावर नाफेडनं खरेदी सुरू केली असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मात्र विरोधकांनी नाफेडकडून अद्यापही खरेदी सुरू झाली नाहीये असं सांगितल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तरात सहभाग घेताना विरोधकांना आव्हान दिलेलं आहे. तुर्की, पाकिस्तान, कझाकिस्तान, युक्रेन, उझबेकिस्तान, मोरोक्को, बेलारूस प्रचंड कांद्याचे भाव आहेत. कांद्याचा जे प्रचंड तुटवडा आहे. अध्यक्ष महोदय, जर हा कांदा तिकडे जर निर्यात केला गेला तर मला असं वाटतं की कांद्याचे भाव वाढतील, परंतु निर्यातीला परवानगी दिली पाहिजे. त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, नाफेडने सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे आणि नाफेडने जर कांदा उचलायला जर सुरुवात केली तर कांद्याचे भाव कदाचित आणखीन वरती येण्याची शक्यता आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बरोबर सरकार पूर्णपणे त्यांच्या पाठीशी उभा आहे. नाफेडने खरेदी सुरू केलेली आहे. त्याचबरोबर बसा, खाली बसा, होऊ दे उत्तर. आणि त्याचबरोबर ज्या ठिकाणी सुरू नसेल ते सुरू केली जाईल. त्याचबरोबर निर्यातीवर बंदी नाही. उत्तर तर घेऊ दे. भुजबळ साहेब, आपण निर्यातीवर बंदी नाही, निर्यातीवर बंदी नाही. नाफेडची खरेदी सुरू झालेली आहे. 2.38 लाख टन मेट्रिक टन खरेदी झाली आहे. आपल्याला शेतकऱ्याच्या प्रश्नावर या ठिकाणी मार्ग काढायचा आहे की राजकारण करायचं, एकदा ठरवलं पाहिजे. एकदा ठरवलं पाहिजे. आणि अध्यक्ष महोदय, या संदर्भात मुख्यमंत्री सांगतात कांद्याची खरेदी नाफेडने सुरू केलेली आहे आणि यांच्याकडे जर वेगळी माहिती असेल त्यांनी हक्कभंग आणावा. चला. कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झालाय. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आलाय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरी इथं रास्ता रोको आंदोलन केलं. सरकारच्या धोरणाचा निषेध केला. राहुरी बाजार समिती समोर नगर मनमाड महामार्ग अडवत रस्त्यावर कांदा ओतून सरकारचा निषेध करण्यात आला. अहमदनगर जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालेली आहे. कांद्याला भाव मिळत नसल्यानं हवालदिल झालेले शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी या ठिकाणी आता रास्ता रोको आंदोलन करतायत आणि नगर मनमाड महामार्ग त्यांनी या ठिकाणी अडवून धरलेला आहे. रस्त्यावरती थेट कांदे या ठिकाणी ओतलेले आपण बघतोय. कांद्याला भाव मिळत नाहीये, त्यामुळे कुठेतरी कांद्याला हमी भाव दिला जावा, कांद्याला अनुदान दिलं जावं ही प्रमुख मागणी घेऊन हे सगळेजण आंदोलन करतायत. गेल्या अनेक दिवसांपासून कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्यानं शेतकरी आर्थिक मेटाकुटीला आलेले आहेत. उत्पादन खर्चही मिळत नसल्यानं कांद्याचं करायचं काय असा प्रश्न या सगळ्यांना पडलेला आहे. त्यामुळे सरकारनं यावरती ठोस निर्णय घेणं गरजेचं आहे. त्यासाठी जागोजागी आंदोलन केलं जात आहे आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरीत देखील मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आणि स्वाभिमानीचे कार्यकर्ते
रस्त्यावरती उतरलेले दिसत आहेत. हरीश देमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करणाऱ्या भास्कर जाधवांनी गुवाहाटीचं तिकीट बुक केलं होतं. त्यांनी एकनाथ शिंदे यांना 100 वेळा फोन केला होता असा गौप्यस्फोट भाजप नेते मोहित कंबोज यांनी केलाय. मोहित कंबोज यांच्या या वक्तव्याला शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनीही दुजोरा दिलाय. भास्कर जाधव हे एकनाथ शिंदेंच्या सतत संपर्कात होते असं वक्तव्य भरत गोगावले यांनी केलं. तो 2022 में जून में कम से कम 100 बार भास्कर जाधव ने माननीय मुख्यमंत्री शिंदे साहब को फोन कर उनका जो गठ शिवसेना से अलग हुआ था, जो आज शिवसेना है, उसको ज्वाइन करने का निवेदन दिया. लेकिन सभी आमदार भास्कर जाधव को और शिंदे साहब भास्कर जाधव को अपने साथ लेने के लिए राजी नहीं थे, क्योंकि सबको ऐसा लगता था कि भास्कर जाधव के ऊपर विश्वास नहीं कर सकते. आज जितना भास्कर जाधव बड़बड़ कर रहे हैं, उस समय तो टिकट निकालकर गुवाहाटी में रेडिसन होटल के बाहर आकर बैठने की, और मैं तब तक वापस नहीं जाऊंगा जब तक आप मुझे लोगे नहीं, अपने गट में ऐसी बातें कर रहे थे. कंबोज आणि नरेश म्हस्के यांच्याकडे काही वेगळी माहिती असू शकते, परंतु त्यावेळेला भास्कर जाधव आणि मुख्यमंत्री साहेबांचं संभाषण चालू असायचं कधी नाही कधीतरी, ते आम्हालाही माहिती होतं. परंतु आता काय झालेलं कल्पना नाही आहे. त्यांना जर वाटलं पटलं तर बघू, आम्ही त्याचा विचार करू. भास्कर जाधवांना तुमच्या गटात येण्यास तुमचा विरोध होता का तुमच्या काही आमदारांना? नाही, असा काही विरोध नव्हता. उलट आमची संख्याबळ वाढवायचं होतं. भाजप नेते मोहित कंबोज यांच्या आरोपानंतर ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते अशी ओळख असलेल्या भास्कर जाधवांनी जोरदार पलटवार केलाय. भास्कर जाधवांनी कंबोज यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली आणि पुराव्यासह आरोप सिद्ध करण्याचं आव्हान दिलं. तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडेही तपासणी करून सिद्ध करा अशी मागणी करण्यात आली आणि सिद्ध झाल्यास राजकारणातून निवृत्ती घेईन असा दावाही करण्यात आला. मी मोहित कंबोज ही व्यक्ती कधी बघितलेली नाही, पण संपूर्ण तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी जाहीरपणे आव्हान देतो की ह्यातला एक तरी आरोप हा मोहित कंबोज सारखा 100 बापाची पैदास नसेल तर सिद्ध करणार नाही. तो जर 100 बापाची पैदास असेल तर हा आरोप सिद्ध करणार नाही, आणि तो 100 बापाची पैदास नसेल तर त्यांनी ह्यातला एक तरी आरोप सिद्ध करून दाखवावा. एक तरी. देवेंद्र फडणवीसांना माझं जाहीर आव्हान आहे. आता सुरुवातच झाली असेल. तुमच्याकडे पैसा भरपूर आहे, तुमच्याकडे सत्ता भरपूर आहे, तुमच्या बाजूला ईडी आहे, तुमच्या बाजूला NIA आहे, तुमच्याकडे पोलीस खातं आहे, तुमच्याकडे केंद्रीय तपास यंत्रणा आहेत. अशी तपास यंत्रणा लावा आणि 100 काय एकनाथ शिंदेना 5 जरी फोन लावले असले तरी मी राजकीय जीवनातून मुक्त होईल. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली ताकद दाखवून दिली. शिवसेना आमदार विप्लव बजोरिया यांची विधान परिषदेमध्ये मुख्य प्रतोदपदी नियुक्ती करण्याबाबत शिवसेनेनं उपसभापती डॉ. नीलम गोरे यांना पत्र दिलं. विधान परिषदेत ठाकरे गटाचं बहुमत असून प्रतोद नियुक्तीवरून ताबा मिळवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. आमदार विलास पोतनीस यांची मुख्य प्रतोदपदी नियुक्ती करण्याबाबतचे उद्धव ठाकरे यांचे पत्र आधीच उपसभापतींकडे देण्यात आलेले आहे. विधान परिषदेतील गटनेते अनिल परब हे ठाकरे गटाबरोबर असून शिंदे यांचे विधान परिषदेतील गटनेते कोण, त्यांना विधान परिषदेतील किती आमदारांचा पाठिंबा आहे असा सवाल ठाकरे गटातील नेत्यांनी उपस्थित केला आहे. एकीकडे एकनाथ शिंदेंनी दिलेले विप्लव बजोरिया यांचं नाव तर ठाकरेंकडून आलेल्या विलास पोतनीसांचं नाव यापैकी एका नावावर उपसभापती नीलम गोरे निर्णय घेणार आहेत. माननीय मुख्यमंत्री यांच्या सहीने मला भरत गोगावले यांनी पत्र दिलेलं आहे की विप्लव बजोरिया यांची नियुक्ती प्रतोद म्हणून करावी. हा संपूर्ण जो प्रश्न आहे त्याबद्दल आमच्या विधिमंडळामध्ये अनेक ब्रँचेस त्याच्यावरती काम करतात. त्यावरती अभ्यास करून काय स्वरूपामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये कोर्टाची सद्यस्थिती आहे हे समजून घेऊन मी त्याच्यावरती योग्य तो निर्णय करीन. आत्ता या क्षणी ताबडतोब त्याबद्दलचा कुठलाही निर्णय मी केलेला नाही प्रतोदच्या संदर्भात, हे मला इथे या ठिकाणी आपल्याला सांगायला पाहिजे.
आपल्याकडे विप्लवजी विधान परिषदेमध्ये आता प्रतोद म्हणून आपल्याकरता पत्र दिलेलं काय झालं? माननीय महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना मला प्रतोद म्हणून नियुक्त केलं आहे. ज्या पद्धतीनं सांगितलं जातं की आधीच प्रतोद आहेत आणि हा सगळा एक तांत्रिक पेच आहे. आता प्रतोद एकही प्रतोद वरच्या हाऊसमध्ये नाही आहे. त्यांनी मतलब मी पहिल्यांदा प्रतोद अपॉइंट केलेला आहे, नंतर त्यांनी केलेला आहे. आता सध्या प्रतोद कोणी नाही अपर हाऊसमध्ये शिवसेनेतर्फे. उद्धव ठाकरे म्हणतात की आधीच पत्र दिले गेलेलं आहे. नो आधीच कोणाच पत्र दिलं नाही. माझं पत्र समोर आल्याबद्दल त्यांचे पत्र आले आहे. काय वाटतं आतमध्ये ज्यावेळी सगळं ही निवडणूक होईल किंवा यावेळी या सगळ्या प्रक्रिया होईल त्या प्रक्रियेमध्ये कितपत सगळं प्रक्रिया कायदेशीर पार पडणार आहे. तुम्ही बघणार आहे जसं काही पार पडणार आहे. कायदेशीर प्रक्रिया पार पडेल त्यातून माझा विज्युअल असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. पुढे जर्नलिस्ट गणेश काळेसह अजित मांढर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. एकनाथ शिंदेंकडे शिवसेनेचं नेतृत्व आल्यानंतर विधानसभेमध्ये प्रतोद बदलल्यावर आता संसदेमध्येही शिवसेनेकडून प्रतोद बदलण्यात येणार आहे. मार्च महिन्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभेमधील प्रतोद बदलण्यात येणार आहे अशी माहिती शिवसेनेचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी दिली आहे. राज्यसभेमधील प्रतोद संजय राऊत आणि लोकसभेमधील प्रतोद विनायक राऊत यांची शिवसेना प्रतोद पदावरून उचलबांगडी करण्यात येणार आहे. प्रतोद बदलत आहे, चिप्पी बदलत आहे. त्याचप्रमाणे आता लोकसभा आणि राज्यसभेमध्येही सगळे खासदारांची बदली होणार आहेत का? कारण अनेक जे आहेत ते ठाकरे गटाचे खासदार आहेत, त्यांच्याकडे सर्व सभागृहाची पद आहेत. ते आता हळूहळू सुरू झालेलं आहे. कारण मेन नाव येणं आणि चिन्ह येणं हे महत्त्वाचं होतं, ते झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे आता हे बऱ्यापैकी बदल होत चाललेले आहेत. आणि मग वरच्या पण म्हणजे संसदेमध्ये पण ते बदल अपेक्षित आहेत, ते होतील. राज्यात सध्या सत्तेचं राजकारण चांगलंच रंगलंय. मवियाचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे पायउतार झाल्यावर युतीचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंची वर्णी लागली. तशातच आता राज्याच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत संभाजीराजे छत्रपतींचाही समावेश झालाय. मराठा आरक्षण, राज्यसभा निवडणूक आणि गडकिल्ले संवर्धनाच्या माध्यमातून नेहमीच चर्चेत असणारे संभाजीराजे छत्रपतींना आता राज्याचे मुख्यमंत्री होण्याचे वेध लागलेले आहेत. तशी सुप्त इच्छाच संभाजीराजेंनी व्यक्त केली. जनतेच्या कामाकरता मी खासदारकीलाही नाही म्हटलं नाही. सत्तेतून जनतेची कामं होत असतील तर सत्तेचा प्रमुख होणं कधीही आवडेल, असं वक्तव्य छत्रपती संभाजी महाराज यांनी व्यक्त केलं. त्यामुळे राजकीय चर्चा आता लगेच सुरू झालेल्या आहेत. याआधी मराठा आरक्षण लढ्यावेळी सुद्धा संभाजीराजेंनी मुख्यमंत्री करण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री उद्याच राज्याचं नेतृत्व करायला आवडेल. कोणाला सत्तेत यायचं नाही. सत्ता केंद्र सगळ्यांनाच आवडते. आता मी खासदार होतो, मी काय म्हटलं का नको म्हणून खासदार की सत्ता केंद्र जर मिळत असेल कुठल्या ज्याच्यात काम होत असेल, सामान्य माणसाचे प्रश्न सुटत असेल तर त्याला कोणीच नाकारू शकत. लोकांची इच्छा आहे. इच्छा आणि होणं मध्ये फार फरक असते. पण काम करण्याचा तो एक टूल आहे आणि जर टूल त्या माध्यमातून प्रश्न सुटत असेल तर कोणी नाकारू शकत. या सगळ्या दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. या बुलेटिनमधून जाताना नजर टाकणार आहोत राज्यातल्या प्रमुख शहरांच्या तापमानावर.